नमस्कार. लोकसत्ता यशस्वी विभागामध्ये आपले स्वागत. प्रकरण 11 वाहतुकीचे मार्ग. वाहतूक मार्गांचं महत्त्व. 1. आर्थिक विकास. राष्ट्राच्या आर्थिक विकासात वाहतूक मार्ग महत्त्वाची भूमिका बजावतात. अर्थशास्त्राच्या पुस्तकात आर्थिक विकासाची व्याख्या अशी केली आहे की ज्या आर्थिक प्रक्रियेमुळे लोकांचे दरडोई उत्पन्न वाढते, राष्ट्राचे राष्ट्रीय उत्पन्न वाढते आणि त्याबरोबर लोकांचे जीवनमान सुधारते, त्या आर्थिक प्रक्रियेला आर्थिक विकास असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक प्रक्रिया कार्यक्षम बनवण्याचं कार्य वाहतुकीचे मार्ग करत असतात. 2. सांस्कृतिक विकास. वाहतूक मार्गामुळे लोक प्रवास करतात. प्रवासातून एकमेकांच्या गाठीभेटी होतात आणि लोकांच्या भेटीतूनच एकमेकांचे विचार एकमेकांना कळतात आणि त्यातून संस्कृतीचा विकास होतो. 3. औद्योगिक विकास. उद्योगधंद्यांच्या विकासासाठी उत्पादक साधने कारखान्यापर्यंत पोहोचणे आणि कारखान्यात तयार झालेला पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोहोचणे आवश्यक असते आणि हे कार्य वाहतुकीचे मार्ग करत असतात. 4. जीवनरेषेचे कार्य. विद्यार्थी मित्रांनो, काही नैसर्गिक आपत्ती, भूकंप, ज्वालामुखी, पूर, दुष्काळ, वादळे आणि मानवनिर्मित आपत्ती, उदाहरणार्थ दंगली, युद्ध, अशा वेळी वाहतुकीचे मार्गच लोकांचं जीव वाचवण्याचं कार्य करत असतात आणि म्हणून वाहतुकीचे मार्ग हे राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. वाहतूक मार्गांचे प्रकार. वाहतूक मार्गांचे 3 प्रकार पडतात. 1. स्थलमार्ग. 2. जलमार्ग. 3. वायुमार्ग. स्थलमार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारे मार्ग. त्याचे 3 प्रकार पडतात. 1. रस्ते मार्ग. 2. लोहमार्ग आणि 3. नळमार्ग. रस्ते मार्गांचं महत्त्व. रस्ते मार्ग हे राष्ट्राच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण भारत ही खेड्यांची भूमी आहे आणि सर्वदूर पसरलेल्या खेड्यांना जोडण्यासाठी केवळ रस्ते मार्ग जास्त महत्त्वाचे ठरतात. याचबरोबर शेती, लाकूडतोड, पशुपालन, खाणकाम यासारख्या प्राथमिक व्यवसायाच्या विकासासाठी रस्ते मार्ग महत्त्वाचं योगदान देत असतात. भारतात एकूण 33 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते मार्ग आहेत. रस्त्यांचे हे जे महत्त्व आहे ते रस्त्यांच्या या प्रकारावरून आपल्याला स्पष्ट होईल. रस्त्यांचे प्रकार. 1. राष्ट्रीय महामार्ग. 2. राज्य महामार्ग. 3. जिल्हा मार्ग. 4. ग्रामीण रस्ते आणि 5. सीमा रस्ते. राष्ट्रीय महामार्ग. राष्ट्रीय महामार्ग म्हणजे राष्ट्रातील राज्यांच्या राजधान्या, लष्करी तळ, नाविक तळ, औद्योगिक केंद्रे आणि बंदरे यांना जोडणाऱ्या म्हणजे केंद्र शासनाच्या व्यवस्थापनाखाली असणाऱ्या लांब पल्ल्यांच्या महामार्गांना राष्ट्रीय महामार्ग असं म्हणतात. एकूण राष्ट्रीय महामार्गांची लांबी सुमारे 65,600 किलोमीटर आहे. रस्त्यांच्या लांबीच्या ही लांबी केवळ 2% आहे, मात्र यावरून होणारी वाहतूक ही 40% आहे. राष्ट्रीय महामार्गांचे प्रमुख काही उदाहरणं आपण पाहू. 1. उत्तर दक्षिण राष्ट्रीय महामार्ग जो श्रीनगर ते कन्याकुमारी असा जोडतो. 2. पूर्व पश्चिम राष्ट्रीय महामार्ग जो सिलचर ते पोरबंदर असा जोडतो. याचबरोबर राष्ट्रामध्ये सुवर्ण चतुष्कोन कार्यक्रम राबवला गेला जो प्रमुख 4 शहरांना जोडतो. दिल्ली ते मुंबई, मुंबई ते चेन्नई, चेन्नई ते कोलकाता आणि कोलकाता ते पुन्हा दिल्ली, अशा प्रकारे प्रमुख 4 शहरांना जोडणाऱ्या महामार्गांचे या चौरस आकृतीला आपण राष्ट्रीय चतुष्कोन किंवा चतुर्भुजा कार्यक्रम असं म्हटलेलं आहे. याचबरोबर राज्य महामार्ग. राज्यातील जिल्ह्यांची ठिकाणे, महत्त्वाची शहरे तसेच राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या आणि राज्य शासनाच्या व्यवस्थापनाखाली असणाऱ्या महामार्गांना राज्य महामार्ग असे म्हणतात. याचबरोबर जिल्हा मार्ग. जिल्ह्यातील तालुक्यांची ठिकाणे, महत्त्वाच्या बाजारपेठा, व्यापारी केंद्र यांना जोडणाऱ्या आणि जिल्हा परिषदेच्या व्यवस्थापनाखाली असणाऱ्या मार्गांना जिल्हा मार्ग असे म्हणतात. ग्रामीण रस्ते. ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांना ग्रामीण रस्ते असं म्हणतात. सीमा रस्ते.
विद्यार्थी मित्रांनो, राज्यांच्या सीमा क्षेत्रावर वाहतूक कार्यक्षम व्हावी, वाहतूक मार्गांचा विकास व्हावा यासाठी 1960 मध्ये सीमा रस्ते संघटना स्थापन करण्यात आली आणि या सीमा रस्ते संघटनेनं राज्यांच्या सीमा क्षेत्रावर रस्त्यांचा विकास केला. रस्त्यांचे वितरण, विद्यार्थी मित्रांनो, रस्त्यांचे वितरण भारतात असमान झालेले आहे. रस्त्यांच्या वितरणावर परिणाम करणारे घटक म्हणजे औद्योगिक विकास, शेती क्षेत्राचा विकास, याचबरोबर प्राकृतिक रचना आणि इतरही बरेचसे घटक त्यावर परिणाम करतात. रस्त्यांचा राज्यनिहाय वितरणाचा नकाशा आपण पाहिलात तर आपल्या लक्षात येईल की काही राज्यांमध्ये रस्त्यांची घनता ही जास्त आहे तर काही राज्यांमध्ये रस्त्यांची घनता ही कमी आहे. राज्यनिहाय वितरणाचा नकाशा पहा. आपल्या लक्षात येईल की केरळ आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये रस्त्यांची घनता दाट आहे, तर जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, ओडिशा या राज्यांमध्ये रस्त्यांची घनता कमी आहे. याचबरोबर रस्त्यांची घनता कमी असणारे पूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यांमध्येही रस्त्यांची घनता कमी आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की प्राकृतिक रचना ही रस्त्यांच्या घनतेवर परिणाम करत असते. याचबरोबर शेती क्षेत्राचा विकासही रस्त्यांच्या घनतेवर परिणाम करत असतो. तर इतर उरलेली राज्य ही रस्त्यांची मध्यम घनता असलेली राज्य आहेत. अशा प्रकारे आपण रस्त्यांची घनता किंवा कोणत्याही घनतेचा नकाशा तयार करून तो उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर लिहिताना करू शकता. वाहतूक मार्गांचा प्रकार 2, जलमार्ग. नद्या, तलाव, सरोवरे, महासागर, सागर इत्यादी मधून केली जाणारी मालाची, प्रवाशांची वाहतूक म्हणजे जलमार्ग होय. जलमार्गांचे प्रकार देशांतर्गत जलमार्ग, सागरी जलमार्ग आणि किनारी जलमार्ग. जलमार्ग हा सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे, कारण या मार्गात रस्ते बांधणीचा खर्च होत नाही. जर मार्ग बांधावेच लागत नाहीत तर त्यांच्या दुरुस्तीचाही प्रश्न उद्भवत नाही. म्हणून राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जलमार्ग हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात. देशांतर्गत जलमार्ग म्हणजे खंडांतर्गत भागात असणाऱ्या नद्या, तलाव, सरोवरे, धरणे आणि कालवे यामधून केली जाणारी माल आणि प्रवाशांची ने-आण म्हणजे देशांतर्गत जलमार्ग होय. भारतात 14,500 किलोमीटर लांबीचा देशांतर्गत जलमार्ग आहे. याचबरोबर भारताला देशांतर्गत जलमार्गांचा विकास करण्यासाठी अनेक भरपूर संधी आहेत. देशातील गंगा नदीवर अलाहाबाद ते हल्दिया या दरम्यान गंगा जलमार्ग विकसित करण्यात आलेला आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर असाच जलमार्ग सादिया ते ध्रुवी यापर्यंत विकसित करण्यात आलेला आहे. दक्षिण भारतात पश्चिम किनारी जलमार्ग कालवा विकसित करण्यात आलेला आहे. याशिवाय अनेक नद्या गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा, तापी या नद्यांची पात्र आपण जलवाहतुकीसाठी विकसित करू शकतो. सागरी जलमार्ग महासागरातून, सागरातून आंतरराष्ट्रीय किंवा एका देशातून दुसऱ्या देशात माल, प्रवासी यांची केली जाणारी वाहतूक म्हणजे सागरी जलमार्ग होत. भारताला 7,517 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. भारताची पश्चिम किनारपट्टी ही दंतूर असल्याने पश्चिम किनारपट्टीवर सागरी जलमार्गासाठी उपयुक्त असणारी बंदरे विकसित करण्यात आलेली आहेत आणि काही नैसर्गिकरित्या आपल्याला उपलब्ध आहेत. पश्चिम किनारपट्टीवर कांडला, पोरबंदर, मुंबई, मार्मागोवा, मंगळूर, कोची. पूर्व किनारपट्टीवर चेन्नई, विशाखापट्टणम, पाराद्वीप आणि कोलकाता बंदराशेजारी हल्दिया हे नवीन बंदर विकसित करण्यात आलेला आहे. वाहतूक मार्गांचा तिसरा प्रकार वायुमार्ग. वायुमार्ग हे अतिशय वेगवान वाहतुकीचे मार्ग असल्याने जागतिकीकरणाच्या या युगात भारताला वायुमार्गाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी आणि इतर राष्ट्रांशी संपर्क ठेवण्यासाठी अधिक उपयोग झालेला आहे. वायुमार्गाची सेवा पुरवणाऱ्या पुढील संस्था आहेत. 1. एअर इंडिया, 2. इंडियन एअरलाइन्स, 3.
वायुदूत आणि 4 पवनहंस. एअर इंडिया म्हणजे आंतरराष्ट्रीय माल, प्रवासी आणि टपाल यांची ने-आण करणारी शासकीय स्वायत्त विमानसेवा आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, तिरुवनंतपुरम या ठिकाणी आपली आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. इंडियन एअरलाइन्स देशांतर्गत तसेच शेजारील राष्ट्रांना माल, प्रवासी आणि टपाल यांची ने-आण करणारी शासकीय स्वायत्त विमानसेवा म्हणजे इंडियन एअरलाइन्स. वायुदूत ईशान्येकडील राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम या राज्यांना इंडियन एअरलाइन्सला मदत करण्यासाठी लहान विमाने तयार करण्यात आलेली आहेत आणि त्या राज्यांना या लहान विमानाद्वारे हवाई सेवा पुरवली जाते. त्यास वायुदूत असे म्हणतात. पवनहंस ONG ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच भारतीय नैसर्गिक वायू आणि खनिज तेल महामंडळाला सेवा पुरवणारी हेलिकॉप्टर सेवा म्हणजे पवनहंस. प्रकरण 11 ब संदेशवहन आणि व्यापार. संदेशवहन म्हणजे माहिती व संदेशाची आदान प्रदान, देवाणघेवाण म्हणजे संदेशवहन होय. संदेशवहनाचे 2 प्रकार पडतात. एक व्यक्तिगत संदेशवहन. व्यक्तिगत संदेशवहनामध्ये टपाल व तार, दूरध्वनी, भ्रमणध्वनी यांचा समावेश होतो. तर दुसरं सार्वजनिक संदेशवहन. यामध्ये वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन यांचा समावेश होतो. व्यक्तिगत संदेशवहन म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला माहिती व संदेशाची आदान प्रदान करणे होय. त्यामध्ये सर्वप्रथम टपाल सेवा व तार सेवा. भारतात टपाल सेवेचं विस्तृत जाळं आहे. दर 5 किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर आपल्याकडे एक टपाल कचेरी आहे. टपाल सेवा कार्यक्षम होण्यासाठी टपाल सूची क्रमांक, पिन कोड नंबर देण्यात आलेला आहे. शहरी भागात टपाल सेवा कार्यक्षम बनवण्यासाठी स्पीड पोस्ट ही सेवा पुरवलेली आहे आणि काही अधिक वेगवान वाहतूक करण्यासाठी तार सेवा ही उपलब्ध आहे. दूरध्वनी सेवा पुरवणारे भारतात भारतीय संचार निगम लिमिटेड BSNL. याशिवाय मोठ्या महानगरात दूरध्वनी सेवा पुरवण्यासाठी MTNL. याशिवाय विदेशात दूरध्वनी सेवा पुरवण्यासाठी VSNL अशा संस्था आपल्याकडे उपलब्ध आहेत. याशिवाय खाजगी क्षेत्रालाही दूरध्वनी सेवा पुरवण्यासाठी आपल्याला परवानगी दिली गेलेली आहे. भ्रमणध्वनी. दूरध्वनी सेवा अधिक कार्यक्षम भ्रमणध्वनीमुळे झालेली आहे. भारतात जवळजवळ 20 कोटीपेक्षा जास्त भ्रमणध्वनी धारक लोकांची संख्या आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत आहे. सार्वजनिक संदेशवहन. एका वेळी हजारो लोकांना संदेशाचं वहन करणं, माहितीचं आदान प्रदान करणं हे काम करणारे संदेशवहनाचे प्रकार म्हणजे सार्वजनिक संदेशवहन होय. यामध्ये वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन यांचा समावेश होतो. आकाशवाणी. भारतात 1927 मध्ये रेडिओ सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर 1936 मध्ये त्यास ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण केलं गेलं आणि त्यानंतर 1957 मध्ये आकाशवाणी असं नाव त्यास देण्यात आलं. दूरचित्रवाणी हे घराघरापर्यंत पोहोचलेलं आणि भारतातील 87% लोक यामध्ये सामावलेले आहेत. यामध्ये दृश्य स्वरूपातील, लिखित स्वरूपातील माहितीचे आदान प्रदान केले जाते. याचबरोबर राष्ट्राच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक घडामोडीमध्ये लोकांना थेट सहभागी करून घेण्याची क्षमता असते आणि म्हणून हे साधन लोकांना अतिशय लोकप्रिय झालेलं आहे. व्यापार. वस्तू व सेवांची देवघेव किंवा खरेदी विक्री म्हणजे व्यापार होय. व्यापाराचे प्रमुख 2 प्रकार पडतात. एक
देशांतर्गत व्यापार आणि 2 आंतरराष्ट्रीय व्यापार. देशांतर्गत व्यापाराचे पुन्हा 2 प्रकार पडतात, एक स्थानिक व्यापार आणि 2 आंतरराज्यीय व्यापार. राष्ट्रातील राज्यांमध्ये होणाऱ्या व्यापाराला आंतरराज्यीय व्यापार असे म्हणतात, तर एका राज्यातील गावागावांमध्ये होणारा व्यापार म्हणजे स्थानिक व्यापार असे होय. स्थानिक व्यापारात स्थानिक पातळीवर पिकवल्या गेलेल्या अन्नधान्य, भाजीपाला यांचा व्यापार चालतो. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राला वस्तू व सेवांची केलेली आदान प्रदान म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होय. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ चर्चेमध्ये आपण वाहतुकीचे मार्ग, संदेशवहन आणि व्यापार याविषयी चर्चा केली आहे. पुढील सत्रात आपण उद्योग आणि प्रात्यक्षिक भूगोल याविषयी सविस्तर चर्चा करू. धन्यवाद.